पंढरपूरच्या वारीतील अनेक वारकऱ्यांच्या हातामध्ये काही पोस्टर दिसले आणि त्या पोस्टरवर संत तुकाराम महाराजांच्या गणवेशात चक्क तुकाराम मुंडे यांचे फोटो आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, सध्याच्या काळात बोटावर मोजण्या इतकेच लोक या महाराष्ट्रात आणि देशात असतील ज्यांचं वारकरी संप्रदाय इतकं कौतुक करतोय. काय करत असतील बाकीचे अधिकारी, म्हणजे किती कमवत असतील. कुणी 10 करोड, कुणी 50 लाख, कुणी 50 करोड. पण तुकाराम मुंडेंसारखं इतकं निस्वार्थ प्रेम या महाराष्ट्राला कुठला अधिकारी कधीच कमवू शकणार नाही. ही सगळ्यात मोठी वास्तविक परिस्थिती आहे. कदाचित तुकाराम मुंडे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये 1500 रुपयाचं जेवण करत असतील, परंतु बाकीचे अधिकारी 5000 10,000चं करत असतील. खरं तर एकच आयुष्य आहे आणि त्या आयुष्यातही हे अधिकारी ज्या प्रकारचा भ्रष्टाचार करतात हे खरंच खूप खूप या महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे. किती अभिमान वाटत असेल तुकाराम मुंडे यांच्या घरच्यांना जेव्हा त्या ठिकाणी पंढरपूरच्या वारीत ते तुकाराम मुंडेंची पोस्टर लोकांच्या हातात संत तुकाराम महाराजांच्या गणवेशात पाहत असतील. म्हणजे त्या काळात संत तुकाराम महाराज लोकांसाठी लढले आणि आज तुकाराम मुंडे ही त्याच जिद्दीने, त्याच मेहनतीने, त्याच इमानदारीने, त्याच प्रामाणिकतेने, त्याच कर्तव्यनिष्ठेने या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात लढताय. तुकाराम मुंडेंकडे म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो, आज जर तुकाराम मुंडेंनी म्हटलं की मला 50 करोड रुपये द्या, तरीही 5 मिनिटात त्यांना ते पैसे मिळतील. पण तो माणूस आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांना चांगलं अन्न मिळावं, आपल्या सगळ्यांचं आयुष्य वाढावं यासाठी इमानदारीने काम करतोय. आणि खूप अभिमान वाटायला पाहिजे, कारण तुकाराम मुंडेंचे पोस्टर ज्या लोकांच्या हातात होते ते लोक काही श्रीमंत नाहीत. हे गावगाड्यातील मजूर, गोरगरीब शेतकरी कुटुंबातील, ज्यांना जात धर्म काहीच कळत नाही. त्यांना फक्त कळतंय की हा माणूस आपल्यासाठी काम करतोय, म्हणून आपण त्याचं कौतुक करावं. आणि खरं तर असं प्रामाणिकतेने काम करणाऱ्या लोकांचं कौतुक या महाराष्ट्रामध्ये वारंवार झालेलं आपण बघितलं. कारण हीच लोक आज जी भविष्यात या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करू शकतात. तुकाराम मुंडे यांचं हे निर्भीडपणे काम करणं, त्याबद्दल तुम्हाला एक जागरूक नागरिक म्हणून काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा.